नमस्कार मित्रांनो, मी अभिजित तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो। बेसिकली आता आपण जाणार आहोत सुरगड ठिकाणी। जे हा गड जो आहे तो कोलाडमध्ये स्थित आहे। तर आता सध्या आपण साईबाबांचं दर्शन घेऊया आणि आपण निघूया आणि आपल्या जर्नीला सुरुवात करूया। तर चला, तर मग ही आहे आपली राणी आणि आपण निघूया हिच्यासोबत, ठीक आहे। चला तर मग मजा मस्ती करत आपण पुढचा पल्ला गाठूया। आता सध्या आपल्याला जायचं आहे मैत्री पार्क या ठिकाणी आपले मित्रमंडळी आपल्याला भेटणार आहेत। तिथे भेटून मग मी तुम्हाला त्यांच्याशी ओळख घालून देतो आणि मग प्रवासाला सुरुवात करूया। चला तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहे मैत्री पार्क या ठिकाणी आणि हा आहे दिनेशचा मागे रुपेश आणि दिनेशचा भाऊ माझ्या मागे अक्षय। आता आम्ही निघतो पनवेलकडे। पनवेलला आमची काही मित्रमंडळी भेटणार आहेत। तर मग चला आणि भेटूया आपल्या पनवेलच्या मित्रमंडळी। रात्रीचे 11 वाजलेत आणि आम्ही सध्या वडका नाक्याजवळ आहोत। श्री गणेश कृपा म्हणून एक हॉटेल आहे छोटंसं, तिथे मिसळपावचा बेत चालू आहे। बघूया आता कोलाडला पोचायला किती वेळ लागेल। मे बी इथून 30 किलोमीटर अंतर आहे। 1 तास जाईल है ना, 1 तास जायला पाहिजे। 1 तास येस। अर्धी टीम आतमध्ये बसली आहे, सगळे मनसोक्त मिसळपाव खात आहेत। चला तुम्ही पण। शुभप्रभात मित्रांनो, सकाळचे 9 वाजलेत आता आणि आम्ही खामगावातून वैजनाथ मंदिराकडे निघालो आहे। जवळपास इथून 1.7 किलोमीटर दाखवत आहे। आता तिथे पोचल्यानंतर मग आपण पुढचा व्हिडिओ सुरू करू। तर मित्रांनो, आपण सध्या आलो आहोत घेरासूडगराच्या पायथ्याशी, जिथे आपण आपल्या मोटरसायकल्स पार्क करू शकता। बेसिकली आता आपण जात आहोत किल्ले सुरगडाकडे आणि हे आपलं इकडे बघताय ते हनुमान मंदिर आहे आणि इथे पार्किंगची थोडीफार व्यवस्थासुद्धा आहे। मित्रांनो, थोड्याच अंतरावर आल्यावर ही आपल्याला एक विहीर दिसते। छोटासा रस्ता आहे तिथे, तिथून आपल्याला जायचं आहे। तर माझी सगळी मित्रमंडळी पुढे गेली आहेत आणि मी बरंच मागे राहिलो। तर इथे आपण पोहोचलेलो आहे आणि ही आपली सगळी मित्रमंडळी इथे उभी आहेत। तर आपण त्यांचं इंट्रोडक्शन घेऊया। ही आपली छोटी परी नभा, शैलेश, नभाचे पप्पा काका, नभाचे जिग्गी, रुपेश जिग्गी काका, नभाचे रुपी काका,
अजून पुढेही आपले मेंबर आहेत, आपण त्यांच्याशी पण इंट्रो घेऊया. ताई नाव? नाव योगेश. मी विक्रम. आणि आपली छोटी तो जो तुम्ही तिथे पाहताय तो घेरासूरगड आहे. ती त्याची तटबंदी आहे आणि तिथे सुद्धा मित्रांनो, एक 10-15 मिनटं खाली आलात की हा एक ओहोळ आहे जो आपल्याला पार करावा लागतो. सगळे मजा घेत आहेत. हे पहा, खूप सुंदर असा निसर्गरम्य परिसर आहे. मला वाटतं सर्वांनीच इथे एकदा येऊन नक्की भेट द्यावी. हे बघा कशी मजा मस्ती करताय आम्ही. काय दिनेश पाणी चला चला पुढे चालूया. ते एक विहीर सुद्धा आहे. मे बी ती जी मी विहीर तुम्हाला मगाशी दाखवली ती दुसरी विहीर असू शकते. गॉगल पडले नंतर माझ्या ही बघा, ही एक भली मोठी विहीर आहे की नाही? किती सुंदर परिसर आहे. सगळ्यांनी मला वाटतं एकदा निश्चितच भेट द्यावी आणि याचा आनंद घ्यावा. लोकेशचा चष्मा पडलेला आहे आणि तो शोधायला जात आहे. मजा तर घ्यायची होती पण मजा घ्यायला मिळाली नाही. विहिरीकडून काढला की पडला. थँक्यू. भयंकर भयंकर लुक देणारी माणसं. हो. हे आपल्याकडे एक काका भेटलेत आपल्याला. काका, तुमचं नाव आणि जरा गडाची माहिती जरा आम्हाला द्याल का? माझं नाव अशोक पारखे. अच्छा. आता तुम्ही गडावर गेल्यानंतर तुम्हाला तिथे समोरच अनुसया देवीचे पहिले पूर्वी मंदिर होतं. आता ते मंदिर दरवर्षी
आग लागून लागून तर मंदिर जळून खाक झालं आहे. म्हणजे आम्ही जेव्हा गुरं वगैरे घेऊन जायचो वरती तेव्हा मंदिराचे कौलं आणि खांबे वगैरे होते, पण त्या दरवर्षी आग लागून ते जळून गेले. तिथं आता फक्त मूर्ती आहे, तिथे एक अर्धी तोफ आहे आणि त्या तोफीपासून आपल्या त्या देवीपासून एक 5 मिनिटाच्या अंतरावरती अख्खी तोफ आहे. अच्छा. आणि तिथून परत तुम्ही एक 5-10 मिनिटं मागे आलेत की दोन्ही साईडने दुर्गावीर प्रतिष्ठानवाले लोक येतात. बरोबर. त्यांनी दोन्ही साईडला अशी दगड लावून तुम्हाला गडाकडे जाण्याचा रस्ता दर्शवला आहे. अच्छा. त्या रस्त्याने तुम्ही वरती जायचं आहे. वरती नाळीतून वरती गेलेत की तुम्हाला एक 5 फुटाची महाराष्ट्राची मोठी मूर्त दिसेल. तिथे एक जवळ एक तिच्या हौद आहे, त्यात कायमचं पाणी असतं. आणि त्या मारुतीच्या मूर्तीपासून तुम्ही त्या गडावर जायला छोटीशी एक पायवाट आहे. तिथून गेले की तुम्हाला तिकडे सर्ववरती तुम्हाला इकडे विठोबा रखमाईची तिकडं मूर्ती दिसेल. अच्छा. तिथून पुढे गेलेत की तुम्हाला एक शिलालेख दिसेल. अच्छा. बुर्जाजवळ. आणि वरती भरपूर हौद वगैरे आहे, त्यात पाणी कायम असतं, 12 महिने पाणी असतं. तरी अंदाजे किती आहेत? हौद काहीतरी 8 आहेत. 8 पाण्याच्या टाक्या. आणि ते तर आमच्या गावातलं एक महेंद्र पार्टे म्हणून आहे. अच्छा. तो त्या गडाची रक्षणासाठी त्याला गव्हर्नमेंटकडे पेमेंट आहे. अच्छा. मग तो दरवर्षी जाऊन ते रस्ते वगैरे साफ करतो. अच्छा. मेन पॉईंट आहे तिथले रस्ते साफ करतो. आणि आता सुद्धा त्यांनी गवत वगैरे सगळा कापून टाकल्यावर अच्छा. अच्छा. गडावर. तर मित्रांनो, जसं तुम्ही ऐकलात की महेंद्र काका जे आहेत ते दरवर्षी या गडाची निगराणी करतात, तिकडे साफसफाई वगैरे करतात आणि अशा रीतीने गड स्वच्छ राखण्यात मदत करतात. तर काका, तुम्ही आम्हाला ही माहिती दिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. आम्ही तुमची माहिती प्रेक्षकांपर्यंत नक्कीच पोहोचवू आणि आपल्या पुढच्या वाटेला परत सुरुवात करू. चला, धन्यवाद. धन्यवाद. आपण सध्या पठारावर पोचलो आहे आणि हे पहा बघा किती मस्ती आणि मजाच हसत खेळत त्या चढत आहेत. आणि इथे आमची हवागुल झाली. खरं तर मारुतीचा मंदिराचा बोर्ड तिथे लावला आहे, परंतु आम्हाला तिथे काही दिसलं नाही. बऱ्याच पुढेपर्यंत आलो आम्ही, परंतु मंदिर काही आम्हाला दिसलं नाही. आता आम्ही पुन्हा गडाच्या वाटेच्या दिशेने चाललो आहे. ही आमची पूर्ण टीम आहे. मला काय वाटतं माहिती आहे शैलेश, ते जो बोर्ड लावला ना तिच्या आसपासच असं वर चढून बघितलं पाहिजे आपण, है ना? आलोय तर बघून बघायलाच पाहिजे. सध्या आम्ही आलो आहे अंसाई देवीच्या इथे. म्हणजे थोडंसं तुम्ही पठारापासून थोडंसं वर चढलात की तुम्हाला लेफ्ट साईडला एक छोटीशी पायवाट जाते आणि त्या पायवाटेकडून तुम्ही थोडंसं पुढे आलात की तुम्हाला अंसाई देवीच्या मूर्तीकडे नेणारी ही पायवाट दिसेल.
खरं तर तुम्ही इथे बघाल ते एक पाटी लावली आहे, एक फलक लावला आहे ज्याच्यावर लिहिलं आहे आपल्या गडकोटांसाठी आपणच लढणार, छत्रपतींचा शब्द अखेरपर्यंत पाळणार. किती सुंदर अशी ही पाटी इथे लावलेली आहे मित्रांनो. आणि खरंच आपल्यातली काही मंडळी अशी आहेत की या ब्रीदवाक्याचा अगदी सांभाळून किंवा या ब्रीदवाक्याला आपण अगदी सांभाळून फॉलो करतात. हे पहा, अशी काहीशी ट्रेकिंग आहे आणि इथून हा रस्ता चालू आहे. ते कशी हे पहा, हे बेडूक सुद्धा आहे एक छोटासा. पुढे सुद्धा एक पाण्याचा टाका आहे. असे छोटे छोटे होल कशासाठी मारले आहेत याचा अंदाज तर सध्या नाही बांधू शकत. हे असेच बसलेत का बडी टाकी? अच्छा हो. शेवटी पोचले यांच्यापर्यंत. बाबू नबू मला पापा, मला पण भूक लागली. बिझी बिझी आहे नबा, बिझी आहे. मित्रांनो, इकडे ही जी एक पाण्याची टाकी आहे त्यातील पाणी पिण्यायोग्य आहे अगदी. पिऊनच पाहिलं आहे, अगदी गोड आणि नितळ पाणी आहे, खूप स्वच्छ आहे. बॉटल सगळ्या भरून घेतल्या ना? हो. हा पॅच थोडा डिफिकल्ट आहे. थोड्याशा प्रयत्नानंतर आपण हा जो पॅच आहे तो कवर केलेला आहे. बेसिकली थोडासा डिफिकल्ट आहे, पण एवढासुद्धा नाही आहे, थोडंसं रिस्कीसुद्धा आहे. सांभाळून चढलं तर काही प्रॉब्लेम नाही आहे. आता हा शेवटचा टप्पा राहिला आहे, त्यानंतर आपण गडावर पोहोचू. मला वाटतं एक 10 मिनटात आता आपण गडावर पोहोचू. आणि ही सगळी मंडळी इथे
इंस्टा, फेसबुक आणि ट्विटर याच्यावर आपले पोस्ट टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. नेटवर्कमध्ये येत आहे, मध्ये जात आहे. चला तर मग आता आपण जाऊया पुढे. बसलो. म्हणजे सुरगडाविषयी काही माहिती आणि नकाशा दिलेला आहे, तर कृपया तुम्ही पॉज करा व्हिडिओ आणि पहा. तर मित्रांनो, गडावर चढल्या अगदी उजव्या हाताकडेच हे मारुतीचं मंदिर आहे. अतिशय जोपासलेलं आणि अगदी सुंदर असं मारुतीची सुबक मूर्ती आहे. मित्रांनो, मारुतीच्या मंदिराकडून तुम्ही सरळ बुरुजाकडे वाटचाल करत असताना तुम्हाला अतिशय मनमोहक आणि सुंदर असं दृश्य दिसेल, जी की कुंडलिका नदी आहे. फार विहंगम आणि सुंदर दृश्य आहे आणि हा रस्ता थेट जातो तो बुरुजाकडे. तर आपण आता तिथे वाटचाल करूया. चल दिनेश, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. हे पहा, बाईक आपल्याला अरे वाह, व्हेरी गुड भाई भाई. भाई छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. हर हर महादेव, हर महादेव. जमायला झालंय. मित्रांनो, आपण माझ्या मागे पाहतच असाल की हे जे आहे ते धान्याचं कोठार आहे. या ठिकाणी त्या ठिकाणी
असं काहीसा व्ह्यू आहे गडावर. हे काय ब्लॉग चालू आहे. पाटावर वंटा आहे. हा पाटावर वंटा पहा. जे बघतात त्यांना खरं नाही वाटणार. इकडे उचल ना तिला. 6 टेहाणी ब्रुज जिथून आपण आपण इथपर्यंत कुठेतरी आलो होतो आणि परत पाठी गेलो. इथून पार केलं. नमस्कार मित्रांनो, जवळपास 4:15 वाजले आहेत आणि आम्ही पायथ्याशी आलो आहे. पाऊस पडल्यामुळे हा जो परतीचा प्रवास होता तो भयंकर रिस्की होता. बेसिकली शूजला ग्रीप भेटत नव्हती, पाय निसरडे होते, वाटा निसरड्या होत्या आणि त्याच्यामुळे हा जो ट्रेक आहे तो सोपानसुईनी थोडा अवघड गेला. याबाबत आमचे मित्र दिनेश आणि शैलेश गाडी घुसते. थोडं तुम्हाला सांगतील काहीतरी. पाऊस पडल्यामुळे थोडी वाट निसरडी झाली होती, पाय पण ग्रीप भेटत नव्हती आणि कसं आहे ते पावसामुळे ते जे सुकलेले शेवाळे होते ती ओली झाली होती आणि त्याच्यामुळे पाय ग्रीप पकडायला जमत नव्हतं आणि त्याच्यामुळे पाय स्लिप मारत होते. दुसरं काय मोस्ट ऑफ उन्हाळ्यात करण्यासारखीच रे. उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात, पावसाळ्यात तर अजिबात येऊ नये कसून. तर शैलेश दादांचं म्हणणं असं आहे की पावसाळ्यात इथे यावं पण पूर्णतः सेफ्टी बाळगून यावी. लहान मुलांना तर बिलकुल आणू नये, कारण इथे बरंच शेवाळे आहेत आणि ज्याच्यावरून पाय घसरून अपघात होण्याची शक्यतासुद्धा जास्त आहे. हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात तुम्ही येऊ शकता. काफी म्हणजे व्यवस्थित आणि सुंदर गड आहे. प्रत्येकाने पाहावा आपल्या आयुष्यात एकदा तरी आणि या खामगावाला आणि इथे गेरासूरगडाला नक्की व्हिजिट द्यावी असं आमचं मत आहे. तर चला मित्रांनो, नंतर आपण अजून काही व्लॉगमध्ये, ही सगळी आपली मंडळी आहेत ती थकून दमून बसलेली आहेत हनुमान मंदिराच्या समोर. तर आता आपण सांगता घेऊया आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. मला माहीत नाही पुढचा व्लॉग कसा असेल,
कारण फक्त गड किल्ले किंवा असं स्पेसिफिक असं मी काही अजून ठरवलं नाही. तरी मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.